त्यावर छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं। ते म्हणतात की मी एकटा नाहीये या लढाईमध्ये, लोकनेते माझ्यासोबत आहे। कोण नेते त्यांनी सांगितलं नाही, पण ते म्हणतात की आमची आणि शिवसेनेची जी आमदारांची संख्या ती एकसारखी आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, समान न्याय। नाही, मला वाटतं की आता हा विषय लवकरच निकाली निघेल। पण उगाच टीका टिप्पणी मी ते सांगितलं की आपण फार आपसात मध्ये टीका टिप्पणी करू नका की ज्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होईल, कुठेतरी द्वेष निर्माण होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण बघितलं आहे सुप्रीम कोर्टाने पण आता एक खिडकी आपल्याला ओपन केलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून। मला वाटतं तिथेही लवकरच आपला निर्णय लागेल। आपण मागासवर्गीय आयोग केलेला आहे, त्या संदर्भामध्ये ती चौकशी महिनाभरामध्ये पूर्ण होईल आणि त्यातून मराठा समाजाला निश्चित या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी आमची भावना आहे। भूमिका शासनाची तीच आहे आणि म्हणून मला वाटतं महिनाभर सर्वांनी थोड्यांनी आता थोडा संयम ठेवावा आणि ज्यातून कुठेतरी असं विद्वेष पोहोचेल, कुठेतरी द्वेष भावना तयार होईल समाजात, असं कोणी वक्तव्य करू नये अशी विनंती मी दोघांनाही त्या ठिकाणी केलेली आहे। जागेची ती मागणी करताय, शिंदेची पण समान आमदार, आमची पण समान आमदार, त्यामुळे वाटा आमचा समान असला पाहिजे जागा वाटपा। मला वाटतं तो पुढचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय करतील। त्यांचा कोणी काही म्हणू द्या। आता तिकडे पण शिवसेना म्हणताय की आम्हाला 25 जागा पाहिजे, 50% जागा शिवसेनेच तिकडे मागितलेल्या आहेत, त्यांचे त्याच भानगडी चालल्यात। पण आमच्याकडे कुठल्याही भानगडी नाही, आमच्याकडे अतिशय संवादपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमची ही चर्चा होणार आहे, होईल आणि वरिष्ठ जे सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य राहील अशी आज आमची परिस्थिती आहे। हिंदी में जाना चाहिए, मराठा आरक्षण को लेकर जो अलग अलग बयानबाजी आ रही है नेताओं की, और मनोज जरांगे पाटिल ने कहा है कि अगले महीने आके यहाँ मुंबई में वो करेंगे, पोषण करेंगे। नहीं, मैंने कहा है कि भाई जरांगे पाटिल है, उनके ऊपर ये नौबत नहीं आएगी कि मुंबई में उनको आना पड़ेगा, उसके पहले उनको आरक्षण मिलेगा क्योंकि क्यूरेटिव पिटिशन के माध्यम से और बैकवर्ड कमीशन के माध्यम से जो काम चल रहा है बड़ी गति से चल रहा है, तेजी से चल रहा है और मुझे लगता है एक महीने के करीब 10-15 दिन इधर उधर होगा, लेकिन हमको परमानेंट आरक्षण देना है। हमको ऐसे नहीं कि बस आज दे दिया और 4 दिन में कोर्ट ने उसको निकाल दिया, फेंक दिया, ऐसे आरक्षण हमको देना नहीं। ये शासन की भूमिका है, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी, इनकी ये भूमिका है, भावना है और मुझे ऐसे लगता है कि ये नौबत उनको मुंबई तक आने की आएगी नहीं। छगन भुजबल का जिस तरह से बयान आ रहा है इसको लेकर किस तरह से देखते हैं? नहीं, भुजबल जी से मैंने भी कहा है, माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उन्होंने भी कहा है, रिक्वेस्ट की कि भाई आप आपस में ऐसे मत लड़ो, कोई ऐसी टिक्का टिप्पणी मत करो, बयानबाजी मत करो कि जिससे दोनों समाज में तेड़ पैदा हो या कोई मतलब अलग माहौल तैयार हो। और इसलिए 1 महीना 1.5 महीने की बात है, मुझे लगता है बस इसी में निकाल आ जाएगा। मराठा समाज को आरक्षण देने के संदर्भ में हमारी भूमिका, सरकार की भूमिका स्पष्ट है। माननीय मुख्यमंत्री जी ने बार-बार ये स्पष्ट किया है और मुझे लगता है जल्द ही इसका निकाल आएगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।